Hello student, today we are starting the next concept of our lesson number 3 chemical reactions and equations. त्याच्यामधला आपण next concept बघतोय, that is the oxidation and reduction. Let us see what and reduction means. Oxidation is a process of addition of oxygen or removal of hydrogen to a substance. काय आहे? एक अशी प्रोसेस आहे, ह्या दोन्ही पण एक प्रकारच्या प्रोसेसेस होतात, म्हणजे एक केमिकल रिॲक्शन्स होत असतात कुठल्याही जेव्हा, तेव्हा त्याच्यामध्ये आयदर ऑक्सिडेशन होत असतं किंवा आयदर काय रिडक्शन होत असतं. ऑक्सिडेशन होणे म्हणजे काय, ऑक्सी हा शब्द काय, ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन या शब्दाशी आपल्याला ह्या कम्प्लीट ऑक्सिडेशन रिडक्शनमध्ये बघायचं. ऑक्सिजन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, जिथे ऑक्सिजन ॲड होतं आहे तिथे ऑक्सिडेशन, आणि जिथे ऑक्सिजन रिमूव्ह होतं आहे, रिड्यूस होतं आहे, तिथे काय आहे, रिडक्शन. ओके, रिमूव्ह होतं आहे किंवा रिड्यूस होतं आहे तिथे काय आहे, रिडक्शन. किंवा आपण ऑक्सिडेशनची काय म्हणणार आहोत सुरुवातीला बघा, ऑक्सिडेशन इज द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजन हा त्या प्रोसेसमध्ये ॲड होते, म्हणजे तिथं रिॲक्टंट जे असतात त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन असेल तर ती रिॲक्शन काय असणार आहे, ऑक्सिडेशन असेल. किंवा ज्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन हा प्रोडक्टमध्ये असेल, तेव्हा तिथे काय असणार आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजेच काय आपल्याला दिसतंय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो ऑक्सिडेशन. ओके, अगेन reaction, one reaction of ZNO and carbon. See here, ZNO, that is a zinc oxide plus carbon are reacted with each other and forms the zinc plus CO, means the what, carbon monoxide. Okay, this reaction zinc oxide plus carbon ह्या दोघांच्या मध्ये काय होतं, रिएक्शन. बघा इथे ऑक्सिजन आहे. ओके, आता काय झालेला आहे, हा ऑक्सिजन इथे ZN प्लस CO कार्बनकडे जाऊन तो काय झालेला आहे, रिॲक्ट झालेला आहे. बघूयात आपण आणखीन इथेच. इन दिस रिएक्शन ऑक्सिजन इज ॲडेड टू अ कार्बन अँड हेन्स द कार्बन इज ऑक्सिडाइज. जो ऑक्सिजन इथे झेडन सोबत आहे, झेडन ऑक्साईड सोबत जो ऑक्सिजन आहे तो काय होतो, कार्बनमध्ये ॲड होतो. इथे बघा, कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड तयार झालेला, म्हणजे कार्बन हा काय झालेला आहे, ऑक्सिडाइज झालेला आहे. आणि झेडन ऑक्साईडमधला म्हणजे झिंक ऑक्साईडमधला जो ऑक्सिजन होता तो काय झालेला आहे, तो रिड्यूस झालेला आहे, तो काय, तो गेलेला आहे. आणि झिंक हा एकटाच, म्हणजे ZnO इज रिड्यूस टू ZN अँड कार्बन इज ऑक्सिडाइज टू कार्बन मोनॉक्साईड. ओके, इन दिस वे आपल्याला इथं ऑक्सिडेशन पण दिसते, रिडक्शन पण दिसते. मग आपण reduction is the process of removal of oxygen or addition of hydrogen is to a substance. कुठल्याही substance मध्ये जर ज्या रिॲक्शन मध्ये जर ऑक्सिजन रिमूव्ह होतोय, ऑक्सिजन त्याच्यातून काय आधी इकडे दिसला पण काय आहे तो मग काय प्रोडक्ट मध्ये तो रिमूव्ह झालेला दिसला, और ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा हायड्रोजन कुठेतरी रिॲक्टिंग एजंटमध्ये हायड्रोजन तिथे ॲड झालेला आहे, तर तिथे काय म्हणणार आपण, टू अ सबस्टन्स इज कॉल्ड एज अ रिडक्शन प्रोसेस. रिडक्शन ZnO प्लस कार्बनमध्ये खरं दोन्ही पण रिॲक्शन झालं, ऑक्सिडेशन झालं, ZnOचं रिडक्शन झालं आणि कार्बनचं काय झालं, ऑक्सिडायझेशन झालं. तसंच आपण इथे आणखीन बघूया, H2S आणि Cl2 ह्या दोन रिॲक्शन आपण बघा, हे दोन रिॲक्टिंग एजंट्स आहेत. कोण आहे, क्लोरीन प्लस हायड्रोजन सल्फाइड, दॅट इज H2S हा त्याचा फॉर्म. Cl2 मीन्स द क्लोरीन गॅस इज रिॲक्टेड विथ द H2S. ओके, आता इथे बघा ऑक्सिजन कुठे दिसतोय का, ह्याच्यात नाही, पण इथे H मात्र दिसतोय, हायड्रोजन. म्हणजे काही काही रिॲक्शनमध्ये दोन्ही असतील असंच नाही, तर काही काही मध्ये हायड्रोजन तरी असणार आहे, कुठेतरी ऑक्सिजन तरी असणार. मग इथे काय हायड्रोजन आहे, मग इथे हायड्रोजन इथे आपल्याला कुठं दिसतोय, रिॲक्टिंग एजंटमध्ये दिसतोय. मला तो काय होणार आहे बघा, रिॲक्शन झाल्यावर इथं काय मिळतंय, HCl फॉर्म होते, ट्वाइस HCl फॉर्म होतात आणि सल्फर एक फॉर्म होतं. मग इथे नेमकं आपल्याला काय होताना सी हिअर, इन दिस इक्वेशन हायड्रोजन इज बीइंग रिमूव्ह फ्रॉम हायड्रोजन सल्फाइड अँड इज बीइंग ॲडेड टू द क्लोरीन. ती कोणामध्ये तो ॲड झाला, क्लोरीन. म्हणजे ज्याच्यातून तो रिमूव्ह झाला तिथे काय होणार आहे, हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे, रिडक्शन काय झालं, सॉरी
हां, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडेशन झालेलं आहे. ओके. आणि ज्याच्यासोबत तो ॲड झालेला आहे तिथे काय झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे. ओके. बघा आता इथे काय दिसून येते, ऑक्सिजन आहे का इथे, नाही. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो द ऑक्सिडेशन अँड ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज द रिडक्शन. ओके. म्हणून आपण म्हणा दस द हायड्रोजन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टुगेदर हॅपन इन द रिएक्शन इन दिस कॉल्ड एज द रेडॉक्स रिएक्शन. अशा प्रकारच्या जे रिएक्शन होत असतात त्यांना रेडॉक्स रिएक्शन म्हणतात, की ज्या दोन्ही पण एकत्रित येतात. रेडॉक्स, बघा रेडॉक्स या शब्दामध्ये रेड म्हणजे रिडक्शन आणि ऑक्स म्हणजे ऑक्सिडेशन दोन्ही पण जिथे घडून येते तिथं आपल्याला काय दिसून येणार आहे, रेडॉक्स रिएक्शन. बघा कन्सेप्ट क्लिअर झाली. नाउ लेट अस सी द what is mean by oxidizing agent and reducing agent. The substance which loses the electrons, which get oxidized, it is the reducing agent, and which get reduced, it will be the oxidizing. Or we can say reducing agents a loss of electron and oxidizing agent is the gain of electron. Okay. Therefore जिथे आपण म्हणू शकतो जिथे ऑक्सिडेशन होतं आहे, ज्या इलेक्ट्रॉनचं ज्या एलिमेंटचं किंवा ज्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होतं आहे, जो कंपाऊंड ऑक्सिडाईज होणार आहे तो कंपाऊंड काय आहे, रिड्युसिंग एजंट म्हणून ओळखला जातो. आणि जो कंपाऊंड ज्या कंपाऊंडमध्ये रिडक्शन होणार आहे, रिड्यूस होणार आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ओळखला जातो. ओके. उलट आहे, ज्याचं ऑक्सिडेशन होत असतं तो रिड्युसिंग एजंट आहे, ज्याचं रिडक्शन होत असतं तो काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट असतो. ओके. तसेच आपण नेक्स्ट जर आपण बघितली अजून एक्झाम्पलमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कॉजेस द ऑक्सिडेशन अँड रिड्युसिंग एजंट कॉजेस द रिडक्शन. So see here in this example CuO plus H2 gives the Cu plus H2. Here CuO हा काय होतोय, Cu मध्ये होत असताना तो काय आहे, रिडक्शन होत असतं. ऑक्सिजन हा काय होतो, निघून जातो, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. त्याचं काय Cu म्हणजे काय होत असतं, तिथे रिडक्शन होतंय पण तो Cu हा काय म्हणून ओळखला जातो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ओळखला. तसंच H2 काय आहे, H2ला ऑक्सिजन मिळणार आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे आणि त्याचं काय ऑक्सिडेशन होणार आहे. H2 गेट्स ऑक्सिडाइज बट H2 इज अ रिड्युसिंग एजंट. जो ऑक्सिडाइज होत असतो तो रिड्युसिंग. बघा उलट असतं, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट बघितलं.